आता सविस्तर वृत्त। दारू पिण्याच्या कारणावरून वाद उफाळला असता एका 60 वर्षाच्या म्हाताऱ्यानं मध्यरात्री शेजारी राहणाऱ्या 35 वर्षीय युवकाची दगडानं ठेचून हत्या केली। तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गाव शिवारातील तलावात फेकून दिला। मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या काटपूर गावात बुधवारच्या मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली। राहुल इंगळे असं मृतकाचं नाव आहे, तर शंकरलाल डोंगरे असं मारेकऱ्याचं नाव आहे। 14 मे रोजी सकाळी गावालगतच्या तलावाच्या काठावर राहुल इंगळेचा छिन्न विच्छिन्न मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला। त्यांनी पोलिसांना याबाबत तात्काळ माहिती दिली। पोलिसांचं पथक तिथं पोहोचलं आणि त्यांनी तपास सुरू केला। मृतक राहुल हा मजुरीचं काम करायचा। त्याला दारू पिण्याचं प्रचंड व्यसन होतं। दारूच्या कारणावरून राहुल आणि शंकरलाल यांच्यामध्ये सतत वाद व्हायचे अशी माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी शंकरलाल डोंगरेला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यानं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली। मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं हत्येची कबुली दिली। आधी काठीनं आणि त्यानंतर दगडानं वार करून हत्या केल्याचं त्यानं सांगितलं। पोलिसांनी शंकरलालला अटक केली आहे। पुढील तपास सुरू आहे।